नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. गुड मॉर्निंग. तुम्हाला वाटलं असेल ही तर रात्रीचा वेळ आहे, रात्रीचा व्हिडिओ आणि गुड मॉर्निंग कसं. तर मित्रांनो, आता 1 वाजला आहे आणि आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये कांद्याला पाणी धरण्यासाठी. तर तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे आहे आज आपले कांदे, आणि मला असंच वाटतं की हे शेवटचं पाणी असावं कांद्याचं. चला तुम्हाला दाखवतो मी आपले कांदे. आत्ता चालू आहे रात्र, आणि रात्री मी धरतोय आपल्या कांद्यावरती पाणी. तर रात्रीचे 1 वाजलेत, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग केले. तर मित्रांनो, चला, वाटतंय तेवढं सोपं नाही आहे शेती करणं. हे बघा, पाणी चालू आहे, आणि एक विशेष म्हणजे 2 मोटरीचं पाणी चालू आहे, 2 ठिकाणी चालू आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की 2 ठिकाणी मला एकट्याला बारे द्यावं लागतात. बॅटरी ही मी धरायची, बारं ही मीच द्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी एक बारं चालू आहे, आणि या ठिकाणी पाणी चालू आहे. दोन्हीकडे पाणी चालू आहे, 1 तास दारे अर्धरात्री. आणि मित्रांनो, कांद्याची साईज बघा ही अशी झाली, तुम्हाला दाखवतो. ही अशा प्रकारे या ठिकाणी साईज झाली. मला असं वाटतं की हे शेवटचंच पाणी असावं आता या कांद्याला. दुसऱ्या बाऱ्यावर जे पाणी चालू आहे ते पाण्याचं बघा वाफा भिजला आहे. तर चला, आपण आता ती बारं द्यायला जाणार आहोत. त्यामुळं हा दुसरा दंड आहे, आणि या दुसऱ्या दंडाचं बघा तुम्हाला दाखवतो. हे बारं चालू आहे, तर ह्या बाऱ्याचं सुद्धा पाणी मीच बघतोय, आणि या अगोदर जे दाखवलं होतं त्या बाऱ्याचंही पाणी मीच बघतोय. याची पण साईज अशा प्रकारे झालेली आहे. दोन्ही कांदे एकाच वेळेस लावले होते. 1-2 दिवसाचा फरक आहे. आणि साधारणतः आज 26-27 तारीख आहे, तर डिसेंबर 26-27ची लागवड आहे ही मित्रांनो. तर अजून किती दिवस ठेवावे लागतील प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सध्या तुमच्याकडे कांद्याला काय रेट आहे तेही सांगा. चला मित्रांनो, त्या ठिकाणी आपण बारं दिलं आहे, तर या दुसऱ्या ठिकाणी आपण आलो आहे. या ठिकाणी आपण बघू ही जी फडकी आहे भरली की नाही. भरली असेल तर आपल्याला बारं द्यावं लागेल, पण मला असं वाटतं पाणी खूप कमी झालं. अरे देवा, हे मागं फुटलं की परत काय अडचण नाही. आपण हे पण बुजून घेऊया. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्याला राजा म्हटलेला आहे. आणि बघा तुम्ही, शेतकऱ्याला राजा म्हटलं, आणि शेतकरी राजाला रात्रीही जागावं लागतं. हे प्रशासनाच्या चुका, प्रशासनाचं नियोजन. रात्री शेतकऱ्यांसाठी लाईट देते, इथं रात्री शेतकऱ्याला निवांत घरी झोपायला वेळ नाही. प्रशासन झोपून देत नाही, आणि प्रशासनामध्ये असणारे मंत्री, संत्री, खासदार दिवसा खोलीतला बल्ब बंद करून झोपतात. काय लाजा गेल्या त्यांच्या. हां मित्रांनो, जे एक मंत्री, संत्री एकाचं प्रकरण उघड होतं आहे. हां, आणि इथं शेतकऱ्याला थोडंसं अनुदान, थोडीशी कर्जमाफी द्यायचं म्हणलं की शासनाच्या तिजोरीत पैसा राहत नाही. कसा राहील पैसा? यांच्या मंत्र्या-संत्र्यांना जर दिवसा बल्ब बंद करून झोपायचं असतं, आणि इथं रात्री शेतकऱ्याला झोपून देत नाहीत, रात्री लाईट देतात. मग शेतकऱ्यांनी झोपायचं कधी? रात्री लाईट, रात्रभर दारे धरायचे, आणि दिवसा शासनाची योजना असतात. ऑनलाईन फॉर्म भरा, तुमचा थंब जुळला पाहिजे, तुमचं हे जुळलं पाहिजे, तुमचं ते जुळलं पाहिजे. यांचं काहीच जुळत नाही, तरी हे जुळून घेतात. हरामखोर नालायक साले.